सुवर्ण संधीचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे. तर चंद्रपूरमध्ये भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार हे पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. भाजपकडून महापौर पदाच्या अधिकृत उमेदवार संगीता खांडेकर आहेत. मात्र ऐनवेळी जोरगेवार गटाच्या सारिका संदूरकर यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद झालाय. भाजप प्रदेशाध्यक्षांनी संगीता खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलं असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय. त्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते असं वाटल्यामुळे वरिष्ठांशी चर्चा करून फॉर्म भरण्यात आल्याचं जोरगेवारांचं म्हणणं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला. भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते हे मात्र अनेकांनी अनुभवलं. पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे या पक्षाच्या अनुशासनामध्ये बसत नाही. या अगोदर एबी फॉर्म आणि आता पुन्हा आवेदन भरणं हे निश्चितपणे याची गंभीर नोंद पक्षाच्या बैठकीत होईल. याचं कारण असं आहे की आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते. आणि काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी एक चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉल सुद्धा आम्ही घेतलेला आहे. आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाही आहे. मालेगाव महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम तटस्थ राहण्याची भूमिका